हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो क्लास 10 चा सायन्स आणि त्यामध्ये नेक्स्ट चॅप्टर जो आपण स्टार्ट केलाय तो असेल हीट. आता हीट चॅप्टरचं इंट्रोडक्शन बघितल्यानंतर नेक्स्ट टॉपिक आपण त्याचा बघणार आहे जो असेल रेग्युलेशन. आता रेग्युलेशन टॉपिक बद्दल बघायचं झालं तर तुम्ही समर सीझन मध्ये आईस बॉल्स पाहिले असेल. ठीक आहे, जेव्हा समर सीझन येतो तेव्हा आईस बॉल्स येतात, आपण त्याला आईस गोला सुद्धा म्हणतो. त्यामध्ये काय करतात तर आईसला क्रश करतात आणि स्मॉल पीसेस मध्ये कन्वर्ट करतात. एक मशीन असेल तिथे, त्या मशीनला एक ब्लेड असेल, जो ब्लेड आईसचं कन्व्हर्शन स्मॉल पीसेस मध्ये करतो आणि त्या स्मॉल पीसेसला क्रश केल्यानंतर सिमिलरली तो सर मूव्ह करेल मशीनला. तिथे एक ब्लेड असेल, त्या ब्लेडमुळे तो जो आईस आहे त्याचे पीसेस मध्ये कन्व्हर्शन होईल, स्मॉल स्मॉल पीसेस होतील आणि त्यानंतर तो काय करतो त्यामध्ये एक स्टिक टाकेल आणि ते स्टिक टाकल्यानंतर त्यावर पुन्हा हँड्सनी प्रेशर अप्लाय करा आणि हँड्सनी प्रेशर अप्लाय केल्यानंतर पुन्हा तुम्हाला दिसेल की ते जे आईसचे पीसेस होते ते एकत्र आलेले आहेत. मीन्स जेव्हा त्यावर प्रेशर अप्लाय केलं सुरुवातीला तेव्हा त्याचं कन्व्हर्शन झालं पीसेसमध्ये आणि पीसेसवर पुन्हा प्रेशर अप्लाय केल्यानंतर त्याचं कन्व्हर्शन पुन्हा झालं आईस बॉलमध्ये. सो आईस बॉल मध्ये कन्वर्ट करताना सुरुवातीला आईसचं केले पीसेस आणि पीसेसला पुन्हा आईस बॉल मध्ये कन्वर्ट केलं. सो याच टॉपिकला म्हणून आपण रेग्युलेशन आणि या फिनोमिनाला म्हटलं आपण रेग्युलेशन. आता त्यासाठी पुन्हा एक एक्झाम्पल बघू शकता तुम्ही. एक आपण टेबल घेतलाय, टेबलवरती ठेवलेला आपण एक आईस. आता आईस ठेवल्यानंतर त्याला त्याच्या मधातून बघितलं असेल तुम्ही एक वायर गेलेला आहे आणि त्या वायरला कनेक्ट केलं आपण वेट्स आणि यावरून समजून घेऊ आपण फिनोमिना ऑफ रेग्युलेशन. तर आता याला वेट्स कनेक्ट केल्यानंतर काय होईल तर वेट्स कनेक्ट केल्यामुळे तो जो वायर आहे तो डीप जात जाईल. मीन्स आईसला कट करत तो वायर जाईल डीप मध्ये, बिकॉज हे वेट्स आहे आणि वेट्स टुवर्ड्स द ग्रॅव्हिटेशन अट्रॅक्ट होतील आणि टुवर्ड्स द ग्रॅव्हिटेशन जेव्हा ते वेट्स अट्रॅक्ट होतील तुम्हाला दिसेल की हा जो वायर आहे हा डीप चाललेला आहे आईस मध्ये आणि आईस मध्ये डीप गेल्यानंतर एक पॉइंट असा येईल की तो सरफेस मधून बाहेर निघून जाईल. मीन्स अपवर्ड साइडने आपण त्याला पोअर केलं होतं, बट तो अपवर्ड साइड वरून पूर्ण खालपर्यंत येईल, डाऊनवर्ड साइडला येईल आणि आईसच्या बाहेर निघून येईल. आता आईसच्या बाहेर निघाल्यानंतर बघू शकता इथे एक आईस घेऊन घेऊ आपण. सपोज करा हा आईस आहे, आईसला मधातून आपण कट करता असं समजून घ्या, बिकॉज वायर डीप चाललेला आहे आणि वायर जेव्हा डीप जाईल तेव्हा याचे 2 पार्ट्स मध्ये डिवाइड व्हायला पाहिजे होतं, बरोबर. बिकॉज हा वायर जात आहे डीप, सुरुवातीला अप असाल, अप नंतर हळूहळू खाली जाईल तर पूर्ण डाऊनवर्ड साइडनं निघेल. मीन्स ह्या जो आईस आहे याचे 2 पार्ट्स मध्ये डिवाइड व्हायला पाहिजे होतं, बट असं होत नाही ड्यू टू फिनोमिना ऑफ रेग्युलेशन. जेव्हा यावर प्रेशर अप्लाय कराल तुम्ही, आईसवर जेव्हा प्रेशर अप्लाय कराल अपवर्ड साइडनं ड्यू टू वेट्स, तो आईसवर प्रेशर अप्लाय केल्यामुळे तो कन्वर्ट होईल लिक्विड मध्ये. बघा, व्हेन प्रेशर अप्लाइड ऑन आईस, व्हेन प्रेशर अप्लाइड ऑन आईस it converts into liquid. जेव्हा आपण त्याच्यावर प्रेशर अप्लाय केलं तेव्हा तो कन्वर्ट झाला लिक्विड मध्ये आणि लिक्विड मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर तो जो वायर आहे तो डाऊनवर्ड साइडला मूव्ह करेल आणि लिक्विड मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर आता बघू शकता तुम्ही जेव्हा तो डाऊनवर्ड साइडला मूव्ह करेल तेव्हा अपवर्ड साइडचं प्रेशर कमी होऊन जाईल, बिकॉज तो मूव्ह करताय डाऊनवर्ड साइडला. आता डाऊनवर्ड साइडला जर मूव्ह केलं तर अपवर्ड साइडचं प्रेशर कमी झालं आणि अपवर्ड साइडचं प्रेशर जेव्हा कमी होत जाईल तेव्हा अपवर्ड साइडचा जो लिक्विड आहे ते पुन्हा कन्वर्ट होत जाईल आईस मध्ये. And when pressure is removed, it again converts into ice. मीन्स सुरुवातीला आपण काय केलं, प्रेशर अप्लाय केल्यामुळे हा कन्वर्ट झाला लिक्विड मध्ये आणि जेव्हा पुन्हा प्रेशर आपण रिमूव्ह केलं तेव्हा तो पुन्हा टर्न झाला आईस मध्ये. मीन्स फर्स्ट बघू शकता व्हेन प्रेशर इज अप्लाइड, वायर थ्रू प्रेशर अप्लाय केलं, लिक्विड मध्ये कन्वर्ट झाला. आता हळूहळू वायर खाली जात होता, मीन्स अपवर्ड साइडचं प्रेशर कमी होत जात होतं, प्रेशर रिमूव्ह होत जात होतं आणि प्रेशर रिमूव्ह झाल्यामुळे तो पुन्हा कन्वर्ट झाला आईस मध्ये आणि याच प्रॉपर्टीला आपण म्हणतो रेग्युलेशन. व्हेन प्रेशर अप्लाइड ऑन आईस it converts into liquid and when pressure is removed it again converts into ice आणि या प्रॉपर्टीला म्हणू आपण रेग्युलेशन. फर्स्ट तो कन्वर्ट झाला लिक्विड मध्ये ड्यू टू अप्लाइड प्रेशर आणि प्रेशर रिमूव्ह केल्यानंतर पुन्हा कन्वर्ट झाला तो आईस मध्ये, या प्रॉपर्टीला आपण म्हटलं रेग्युलेशन. सो रेग्युलेशन टॉपिक बघितल्यानंतर आपल्याला नेक्स्ट टॉपिक बघायचा आहे एनॅमोलस बिहेवियर ऑफ वॉटर. आता एनॅमोलस बिहेवियर ऑफ वॉटर काय असेल हे समजून घेण्यासाठी आपल्याला सुरुवातीला काही बेसिक टर्म्स समजून घ्यावे लागतील, जे असतील डेन्सिटी, त्यानंतर असेल मास. अशा काही टर्म्स आपण जर समजून घेतल्या त्यासोबतच टेम्परेचरमुळे लिक्विड मध्ये जे चेंजेस येतील ते सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्यानंतर आपण बघू शकतो एनॅमोलस बिहेवियर ऑफ वॉटर.
तो सुरुवातीला बघू आपण सॉलिड, लिक्विड अँड गॅस. आता सॉलिड, लिक्विड अँड गॅस आपण सुरुवातीपासून बघितलेलं असेल. 9th स्टँडर्ड मध्ये, 8th स्टँडर्ड मध्ये बघितलं असेल तुम्ही की सॉलिड मध्ये जे पार्टिकल असतात ते क्लोजली पॅक्ड असतात. मी सॉलिड मध्ये जे पार्टिकल्स असेल, समजून घ्या एक सॉलिड आहे, हा सॉलिड पार्टिकल्स पासून बनलेला असेल तर हे पार्टिकल्स क्लोजली पॅक्ड असतील इन केस ऑफ सॉलिड. लिक्विड मध्ये हेच पार्टिकल थोडे दूर असतील, तर गॅसेस मध्ये हे पार्टिकल खूप जास्त दूर असतील. मीन्स याचा मिनिंग काय झाला तर सॉलिड मध्ये जे पार्टिकल्स आहेत ते क्लोजली पॅक असल्याने जास्तीत जास्त मास कमी स्पेस मध्ये आलेला आहे. मीन्स मोर मास, बघू शकता मोर मास इन लेस स्पेस, बघू शकता मोर मास इन लेस स्पेस. कमीत कमी स्पेस मध्ये जास्तीत जास्त मास आलेला आहे इन केस ऑफ सॉलिड. यापेक्षा लेस मास इन मोर स्पेस मध्ये लेस मास आहे आणि व्हेरी लेस मास इन मोर स्पेस. आता बघू शकता खूप जास्त स्पेस मध्ये सुद्धा इथे खूप कमी स्पेस मध्ये इथे खूप जास्त मास आलेला आहे, इथे जास्त स्पेस मध्ये कमी मास येईल आणि इथे त्याहीपेक्षा कमी मास येईल ऍज कम्पेअर टू लिक्विड. म्हणजे सॉलिड मध्ये जास्तीत जास्त मास कमी स्पेस मध्ये बसते, त्यानंतर सॉलिड मध्ये जास्तीत जास्त मास कमी स्पेस मध्ये बसल, यामध्ये थोडं कमी मास बसल त्या स्पेस मध्ये आणि यामध्ये खूप कमी मास बसल सेम स्पेस मध्ये. मीन्स तिघांची जर स्पेस सेम आहे तर यामध्ये जास्तीत जास्त मास बसेल, यामध्ये त्यापेक्षा कमी मास बसेल आणि यामध्ये त्यापेक्षा कमी मास बसेल. तर बघू शकता हे असेल इन केस ऑफ सॉलिड, लिक्विड अँड गॅस. आता त्यानंतर जर बघायचं झालं तर सेम व्हॉल्यूम साठी बघू शकतो आपण. सेम व्हॉल्यूम आहे, आता स्पेस सेम आहे मीन्स व्हॉल्यूम काय असेल सेम. सेम व्हॉल्यूम साठी बघू शकता सेम व्हॉल्यूम लिक्विड, सॉलिड, लिक्विड आणि गॅस साठी सेम व्हॉल्यूम आहे. सेम व्हॉल्यूम मध्ये इथे मोर मास असेल, सेम व्हॉल्यूम मध्ये इथे मोर मास असेल, इथे लेस मास असेल आणि इथे जर बघितलं झालं तर इथे असेल लेसर ऑर व्हेरी लेस मास इन मोर स्पेस. बघू शकता सेम व्हॉल्यूम साठी. आता स्पेस ऑक्युपाय केली, पार्टिकल्स जेव्हा स्पेस ऑक्युपाय करतील त्याला म्हणू आपण व्हॉल्यूम. आता स्पेस ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स यालाच म्हणतो आपण व्हॉल्यूम. आणि सेम व्हॉल्यूम मध्ये इथे जास्तीत जास्त मास बसेल, त्यापेक्षा कमी मास बसेल इन केस ऑफ लिक्विड, इथे सॉलिड आणि गॅस मध्ये व्हेरी लेस मास बसेल. आता याचा आपल्याला उपयोग कसा होईल ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्यासाठी सुरुवातीला बघून घेऊ आपण डेन्सिटी. यानंतर जो टॉपिक आपण बघणार आहे तो असेल डेन्सिटी. सो नेक्स्ट टर्म जे आपल्याला बघायची आहे ते असेल डेन्सिटी, जे आपण डिनोट करतो रोनी. रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आता बघू शकता डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आता याचा डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल मासला. डेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास. मीन्स जर मास इन्क्रीज झालं, बघू शकता तुम्ही मास इन्क्रीजेस डेन्सिटी इन्क्रीजेस. मास जर इन्क्रीज झालं डेन्सिटी करेल इन्क्रीज, मास इन्क्रीज झालं डेन्सिटी करेल इन्क्रीज. त्यानंतर जर मास इन्क्रीज झालं तर डेन्सिटी इन्क्रीज करेल. सिमिलरली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल व्हॉल्यूमला. बघू शकता मासला असेल डायरेक्टली प्रोपोर्शनल तर व्हॉल्यूमला असेल इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. आता इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल तर बघू शकता व्हॉल्यूम इंक्रीजेस डेन्सिटी डिक्रीजेस. व्हॉल्यूम इंक्रीजेस डेन्सिटी डिक्रीजेस. व्हॉल्यूम इंक्रीज करा, डेन्सिटी डिक्रीज करा. सो बघू शकता जेव्हा मास इन्क्रीज केला, बघून घे इकडे मास इन्क्रीज केलं तर डेन्सिटी इन्क्रीज होईल बिकॉज डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मास डिक्रीज केला डेन्सिटी डिक्रीज होईल बिकॉज डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सिमिलरली इथे बघू शकता डेन्सिटी इंक्रीज केली, बघून घ्या डेन्सिटी इंक्रीज केली व्हॉल्यूम डिक्रीज होईल, और व्हॉल्यूम डिक्रीज केला डेन्सिटी इंक्रीज होईल बिकॉज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. एक डिक्रीज करेल तर दुसरा करेल इंक्रीज. व्हॉल्यूम इंक्रीज केला, आता व्हॉल्यूमला जर वाढवलं तर डेन्सिटी करेल डिक्रीज बिकॉज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. हे मेन टॉपिक्स असतील आपल्याला एनामोलस बिहेवियर साठी. जो आपण सुरुवातीला बघितला व्हॉल्यूम वाला, त्यानंतर आपण बघितलं डेन्सिटी वाला. तर हे मेन टॉपिक्स असतील एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर शिकताना. तर बघू शकता तुम्ही आपण सुरुवातीला बघितलं व्हॉल्यूम वरती, जे सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस मध्ये व्हॉल्यूम असतो, सेम व्हॉल्यूम मध्ये मास किती बसेल. त्यानंतर बघितलं आपण डेन्सिटी. यानंतर आपण बघणार आहे टेम्परेचर नुसार जे चेंजेस येतील वॉटरमध्ये आणि बाकी लिक्विडमध्ये, और जेव्हा वॉटर और लिक्विड हीट ऍब्झॉर्ब करेल त्यामध्ये येणारे चेंजेस. सो नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे टेम्परेचरच्या अकॉर्डिंग सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस मध्ये येत जाणारे चेंजेस. तर बघू शकतो आपण सॉलिड असेल, आता एक सॉलिड आहे,
सॉलिडला जर आपण टेम्परेचर प्रोव्हाइड केलं तर तो कन्वर्ट होत जाईल लिक्विडमध्ये, आणि लिक्विडला जर टेम्परेचर प्रोव्हाइड केलं आणखी तर कन्वर्ट होईल गॅसियस स्टेटमध्ये. मी सॉलिड टू लिक्विड आणि लिक्विड टू गॅस जाताना जेव्हा आपण टेम्परेचर प्रोव्हाइड करतो तो ऍब्झॉर्ब करतो हीट, आणि हीट ऍब्झॉर्ब केल्यामुळे तो कन्वर्ट होत जातो गॅसियस स्टेटमध्ये. समजून घेऊ शकतो आपण आईसला जर आपण टेम्परेचर प्रोव्हाइड केलं तर 100 डिग्री सेल्सिअस जाईपर्यंत त्याचं कन्व्हर्शन होतं वेपर्समध्ये. मीन्स जेव्हा आपण आईसला टेम्परेचर प्रोव्हाइड केलं तर तो कन्वर्ट झाला वेपर्स मध्ये. आता वेपर्स मध्ये कन्वर्ट झालेला आहे बघू शकता तुम्ही, आणि मधातील वॉटर मीन्स आईस टू वॉटर, वॉटर टू वेपर जाईल. आता आईस टू वॉटर, वॉटर टू वेपर जाताना बघू शकता तुम्ही काय झालं तर समजून घ्या आईस इतक्या व्हॉल्यूम मध्ये प्रेझेंट होता, बरोबर. आईस इतक्या व्हॉल्यूम मध्ये प्रेझेंट असेल मीन्स आईसचे पार्टिकल्स प्रेझेंट आहे इथे, आईसचे पार्टिकल्स क्लोजली पॅक्ड असतील. आता जर वॉटर मध्ये कन्वर्ट होत असेल, तर तो कन्वर्ट होता लिक्विड स्टेट मध्ये, आणि आपण आताच बघितलं की आईस मध्ये जितके पार्टिकल्स असतील ते क्लोजली पॅक्ड असतील, आणि सेम व्हॉल्यूम मध्ये आईसचे पार्टिकल जास्त बसतील, वॉटरचे पार्टिकल त्यापेक्षा कमी बसतील. मीन्स आता जर मास सेम ठेवलाय आपण, बरोबर, जर आपण आईस घेतलं, वॉटर घेतलं आणि वेपर घेतलं तर आईसचाच कन्व्हर्शन आपण वॉटरमध्ये करतो, वॉटरचंच कन्व्हर्शन आपण वेपरमध्ये करतो. आता आईस मध्ये जितकं मास असेल सेम मास वॉटरमध्ये प्रेझेंट राहील. मीन्स जे पार्टिकल प्रेझेंट आहे आईसमध्ये जितके पार्टिकल्स असतील तितकेच पार्टिकल्स वॉटरमध्ये असतील, बट व्हॉल्यूम होऊन जाईल इन्क्रीज, बिकॉज सेम पार्टिकल्सला स्पेस लागेल जास्त. सेम पार्टिकलला बघू शकता तुम्ही स्पेस जास्त लागेल इन केस ऑफ वॉटर, बिकॉज यामध्ये जे पार्टिकल्स असतात ते थोडे दूर असतात ऍज कम्पेअर टू सॉलिड. आता लिक्विड मध्ये ऍज कम्पेअर टू सॉलिड पार्टिकल्स दूर असतील तर सेम पार्टिकल साठी लागलेला व्हॉल्यूम हा जास्त असेल इन केस ऑफ लिक्विड. सेम व्हॉल्यूम मध्ये आईसचे पार्टिकल्स जास्त बसतील, लिक्विडचे पार्टिकल त्यापेक्षा कमी बसतील, आणि वेपरचे पार्टिकल त्यापेक्षा कमी बसतील. हे आपण आधी बघितलं. आता आपल्याला बघायचं आहे की पार्टिकल सेम ठेवले तर व्हॉल्यूम करेल इन्क्रीज. सुरुवातीला आपण बघितलं व्हॉल्यूम सेम ठेवला, बरोबर, व्हॉल्यूम ठेवलं आपण सेम, त्यामुळे आईसचे पार्टिकल्स जास्त बसले होते ऍज कम्पेअर टू सॉलिडचे, और आईसचे पार्टिकल्स आपण सॉलिडचे पार्टिकल्स जास्त बनले होते ऍज कम्पेअर टू लिक्विड, आणि लिक्विडचे पार्टिकल्स जास्त बसले होते ऍज कम्पेअर टू गॅस, बिकॉज हे पार्टिकल्स असतात दूर दूर. बट आता आपले पार्टिकल्स सेम आहे. जेव्हा आपण आईसला हीट करू, आईसला हीट केलं किंवा टेम्परेचर प्रोव्हाइड केलं तर हेच पार्टिकल्स लिक्विडमध्ये कन्वर्ट होतील. मीन्स पार्टिकल सेम राहिले तर व्हॉल्यूम करेल इन्क्रीज. बघू शकता आता सेम व्हॉल्यूम मध्ये, सुरुवातीला आपण बघितलं सेम व्हॉल्यूम मध्ये, बघून घ्या सेम व्हॉल्यूम मध्ये आईसचे पार्टिकल जास्त बसतील, वॉटरचे त्यापेक्षा कमी, आणि वेपर्सचे त्याहीपेक्षा कमी. आणि जर आपण बघितलं यामध्ये व्हॉल्यूम आपण पार्टिकल्स आपण ठेवले सेम, ठेवले तर व्हॉल्यूम करत जाईल इन्क्रीज. आता व्हॉल्यूम इन्क्रीज केला हे आपण बघितलं सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस जाताना. आणि कुठलाही प्रकारचा जर सॉलिड असेल जेव्हा त्याचं कन्व्हर्शन लिक्विड आणि लिक्विड टू गॅस होईल त्यामध्ये जे स्पेस असेल और जे ऑक्युपाइड स्पेस असेल और जो व्हॉल्यूम असेल तो करेल इन्क्रीज, बिकॉज पार्टिकल्स दूर जात आहे. बट इन केस ऑफ वॉटरच्या केसमध्ये हा दाखवतो एनामोलस बिहेवियर. आता एनामोलस बिहेवियर काय असेल तर जेव्हा आपण वॉटरला टेम्परेचर प्रोव्हाइड करणं स्टार्ट करू, टेम्परेचर प्रोव्हाइड केल्यानंतर तो जेव्हा आईस पासून मीन्स 0 डिग्रीवर तो मेल्ट होईल, आईस टू वॉटर कन्वर्ट होणं स्टार्ट होईल. जेव्हा त्याला आणखी टेम्परेचर प्रोव्हाइड करू तर 0 to 4 डिग्री सेल्सिअस वर बघू शकता तुम्ही, ग्राफ नुसार बघू शकता. आता हा असेल व्हॉल्यूम, बघा हा व्हॉल्यूम घेऊन आपल्याला सेंटीमीटर क्यूब पर ग्रॅम साठी इतका व्हॉल्यूम आपल्या जवळ असेल, आणि इकडे घेऊन आपल्याला टेम्परेचर तर बघू शकता 0 to 4 डिग्री सेल्सिअस. 0 to 4 डिग्री सेल्सिअस तुम्हाला ग्राफ खाली जाताना दिसेल. आता जर टेम्परेचर प्रोव्हाइड केलेला आहे टेम्परेचर नुसार तो कन्वर्ट व्हायला पाहिजे होता गॅसमध्ये, आणि गॅसमध्ये मीन्स त्याचे पार्टिकल्स आणखी दूर जायला पाहिजे होते, बिकॉज आपण त्याला टेम्परेचर प्रोव्हाइड करतो. टेम्परेचर प्रोव्हाइड केल्यामुळे त्याला हीट मिळेल, आणि हीट मिळाल्यामुळे तो कन्वर्ट होईल गॅसेस स्टेटमध्ये, मीन्स त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला पाहिजे होता. बट इथे जर बघितलं तर 0 to 4 डिग्री सेल्सिअस बघू शकता. 0 to 4 डिग्री सेल्सिअस मध्ये काय होत आहे तर वॉटरचा व्हॉल्यूम जो आहे तो डिक्रीज होत आहे, आणि असं फक्त तुम्हाला पाहायला भेटेल वॉटरमध्ये, बिकॉज तो आता कन्वर्ट होत आहे, आणि कन्वर्ट होताना तो 0 to 4 डिग्री सेल्सिअस वर त्याचा व्हॉल्यूम करता डिक्रीज इन्स्टेड ऑफ इन्क्रीजिंग. आता जेव्हा टेम्परेचर प्रोव्हाइड केलं त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला पाहिजे होतं, हे आपण आताच बघितलं, बिकॉज पार्टिकल्स आणखी दूर जातील ड्यू टू टेम्परेचर प्रोव्हाइड. आपण टेम्परेचर प्रोव्हाइड केल्यामुळे पार्टिकल्स आणखी दूर जातील, मीन्स सेम पार्टिकलला स्पेस जास्त लागेल, व्हॉल्यूम जास्त लागेल,
बट इथं काय होत आहे तर इथं बघू शकता तुम्ही व्हॉल्यूम होता डिक्रीज ऍट 0 to 4 डिग्री सेल्सिअस. ड्युरिंग 0 to 4 डिग्री सेल्सिअस, ड्युरिंग 0 to 4 डिग्री सेल्सिअस volume of water decreases, volume of water decreases instead of increasing, volume of water decreases instead of increasing, आणि यालाच म्हणतो आपण anomalous behavior of water. आता जेव्हाही टेम्परेचर प्रोव्हाइड केलं त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला पाहिजे होता, पण वॉटरचा व्हॉल्यूम करतो डिक्रीज आणि त्यामुळे आपण त्याला म्हणतो anomalous behavior of water. बाकी लिक्विड पेक्षा तो डिफरंट बिहेवियर दाखवतो. बाकी लिक्विड काय करतील तर टेम्परेचर प्रोव्हाइड केल्यानंतर व्हॉल्यूम इन्क्रीज करतील, बट याचा व्हॉल्यूम डिक्रीज करतो आणि म्हणून आपण याला म्हणतो anomalous behavior of water. आणि बघू शकता हे बिहेवियर फक्त तो 0 to 4 डिग्री सेल्सिअसला दाखवेल. 4 डिग्री सेल्सिअस नंतर पुन्हा तुम्ही बघू शकता व्हॉल्यूम केलाय इन्क्रीज. बघा अपवर्ड जात असेल तर व्हॉल्यूम इन्क्रीज कराय, बघा व्हॅल्यू इन्क्रीज होत आहे मीन्स अपवर्ड व्हॉल्यूम इन्क्रीज करेल. आणि 0 to 4 डिग्री सेल्सिअस तो फक्त येतं डाऊनवर्ड आणि त्यामुळे आपल्याला दिसेल anomalous behavior of water. आता बघू शकता 0 to 4 डिग्री सेल्सिअस जाताना त्याचा व्हॉल्यूम केला डिक्रीज. जर आपण अपोजिट आलो असतो मीन्स काय केलं असतं आपण 4 to 0 आलो असतो. आता 4 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअस. आता काय होत आहे तर व्हॉल्यूम काय आता टेम्परेचर काय करतं डिक्रीज. बघा सुरुवातीला आपण 0 to 4 गेलो, टेम्परेचर इन्क्रीज झालं, व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला पाहिजे होता, इन्स्टेड तो डिक्रीज झाला. आता 4 to 0 जेव्हा चाललो आपण 4 to 0, आता टेम्परेचर कमी होत आहे तर त्याचं व्हायला पाहिजे होतं कॉन्ट्रॅक्शन व्हायला पाहिजे होतं मीन्स व्हॉल्यूम करायला पाहिजे होता डिक्रीज. कॉन्ट्रॅक्शन मीन्स तो पुन्हा लिक्विड टू सॉलिड चाललेला आहे, कॉन्ट्रॅक्ट होत आहे, पार्टिकल्स आणखी क्लोज येत आहे. पार्टिकल्स जर क्लोज येत असेल तर तो व्हॉल्यूम करायला पाहिजे होता डिक्रीज, बट त्याचा व्हॉल्यूम करेल इन्क्रीज. बघू शकता 4 to 0 जाताना ग्राफ जात आहे अपवर्ड साइडनी. 4 to 0 ग्राफ अपवर्ड साइडनी जात असेल तर व्हॉल्यूम इन्क्रीज करताय आणि यालाच म्हणतो आपण anomalous behavior of water. बघू शकता एक आपण बघितलं 0 to 4, नंतर आपण बघितलं 4 to 0 मीन्स 0 to 4 डिक्रीज करेल तर 4 to 0 इन्क्रीज करेल आणि यालाच म्हणतो आपण anomalous behavior of water. 0 to 4 डिग्री सेल्सिअसला instead of expanding एक्सपांड व्हायला पाहिजे होता, instead of expanding it contracts. वॉटर काय होते instead of expanding contracts होते आणि यालाच म्हणतो आपण anomalous behavior of water. बघू शकता यानंतर नेक्स्ट आपण बघू होप्स apparatus फॉर anomalous behavior of water.